हॅलो नमस्कार माझ्या मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. तुमचं एजी ब्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता आपण आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन. या व्हिडिओमध्ये आपण आता आलो आहे गुजरातमध्ये जुनागड जिल्ह्यामध्ये. इथे येण्याचं कारण म्हणजे आपण गिरनार यात्रेला आलो आहोत. ही यात्रा दरवर्षीप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्रा मुंबई यामधील कर्मचारी आयोजित करतात. महिंद्रा अँड महिंद्रा या कर्मचाऱ्यांमुळे आपल्याला ही यात्रा करण्याचा भाग्य लाभला आहे. मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. श्री क्षेत्र गिरनार म्हणजे दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान, जिथे प्रत्यक्ष दत्तात्रयाने निवास केला आहे असे हे ठिकाण. दत्तप्रभूंच्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला 10,000 पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्या आपण दुपारी किंवा उन्हाच्या सावटात नाही चढू शकत. यासाठी आपण रात्री 4:30 वाजता चढण्याचा निर्णय घेतला, म्हणजे सकाळी पहाटे. लंब्या हनुमानाचं दर्शन घेऊन आम्ही सगळेजण पहाटे 4:30 वाजता गिरनार पर्वतकडे निघालो. तुम्ही बघू शकता सगळीकडे असा काळोख पसरला आहे. पहाटेचे 4:30 वाजले आहेत. पूर्ण बघा रोड कसा शांत आहे. सगळे यात्रेकरूच आहेत. जय गिरनारी, जय गिरनारी. आपण ज्या श्री लंबे हनुमान धर्मशाळेमध्ये राहत होतो, तिथून गिरनार पर्वत हे अंतर 100 मीटर अंतरावर आहे. 10,000 पायऱ्या असणारा हा गिरनार पर्वत प्रत्येकाची शारीरिक आणि मानसिक परीक्षा बघत असतो. पण यासाठी आम्ही दत्त महाराजांच्या पहिल्या पायरीवर तत्मस्तक होऊन आम्हाला दत्तप्रभूंचे दर्शन घडावे ही प्रार्थना करून प्रवासाला सुरुवात केली. गिरनार म्हणजे गिरिनारायण व गिरनारची प्राचीन नावे उज्जत, रैवत, प्रभास, वस्त्रपत क्षेत्र अशी आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे पहिल्या पायरीवर दिवाबत्ती लावून प्रत्येक जणाने आपल्या प्रवासाला सुरुवात केली. त्याचबरोबर आम्ही पण इथे दिवाबत्ती लावून आमच्या प्रवासाला सुरुवात केली. मित्रांनो, गिरनार पर्वत हा जुनागड शहरापासून केवळ 5 किलोमीटर अंतरावर आहे. गिरनार पर्वताचे शिखर हे 3,772 फूट उंचीवर आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला 10,000 पायऱ्या चढाव्या लागतात. भगवान दत्तात्रयाने आपल्या चिरतज्ञ वास्तव्याने पुनीत केलेले आणि 12,000 वर्ष तापाने सिद्ध केलेले स्थान म्हणजे गिरनार. गिरनार हा भौगोलिकदृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वत शिखरांचा समूह असलेला परिसर आहे. श्री दत्तप्रभूंवर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाने एकदा तरी गिरनारला जाऊन दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे असे मला वाटते. गिरनार डोंगराला रेवतक पर्वत असेही म्हणतात. मित्रांनो, गिरनार पर्वत हा गुजरातचा पवित्र पर्वत असे मानला जातो. गिरनार पर्वतावर सुमारे 866 जैन आणि हिंदू धर्माचे मंदिर आहेत. लाईटच नाही. आता असंच राहणार हे अंधार. व्हिडिओ काढतो यूट्यूबला टाकायला. मित्रांनो, पर्वत चढताना काही टिप्स लक्षात घ्या. चालण्यासाठी आपल्याला पायात हलके चप्पल घालावे लागतील, कारण आपल्याला पर्वत चढताना काही अडथळा येऊ नये. त्याचबरोबर सोबत आपल्याला स्वेटर आणि कानटोपी ठेवावी लागेल, कारण 6,000 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला पहाटेचा गारवा जाणवतो. आपल्याला याची गरज भासते. गिरनार पर्वत चढण्यासाठी हातात काठी घ्या. त्याने तुम्हाला चढण्यासाठी आधार येतो. ही काठी तुम्हाला 30 रुपये भाड्याने गिरनार पर्वताच्या पायथ्याशी भेटेल. पर्वतावर चढाई करण्यासाठी आपल्याला खूप एनर्जीची गरज असते. त्यासाठी तुम्ही
बाटलीमध्ये ग्लुकोज पावडर टाकून प्रत्येकाने सोबत घ्यावे. पहिले 3000 पायऱ्या चढल्यावर खूप घाम येतो, त्यावेळी आपल्याला एनर्जीची खूप गरज भासते. चढाई करताना पाणी एकदम पिऊ नका, एक एक घोट पित राहा. खिशामध्ये खडीसाखर व किंवा लिमलेटच्या गोळ्या घ्या. एनर्जीसाठी एक एक गोळी खात राहा. प्रत्येकाने सोबत बॅटरी ठेवावी, कारण पुढे अंधार असल्याकारणाने बॅटरीची गरज भासते. मध्ये मध्ये लाईट आहे, पण काही ठिकाणी खूपच अंधार आहे. जय गिरनारी. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता अशा काही ठिकाणी नंबरिंग लिहिलेले आहेत. म्हणजे इथून आपण किती पायऱ्या चढलो आणि किती पायऱ्या आपल्या बाकी आहेत याचा आपल्याला अंदाज येतो. बघू शकता तुम्ही इथे जैन मंदिर हे 900 पायऱ्यांवर आहे, तसेच अंबाजी मंदिर इथून 1900 पायऱ्यांवर आहे. आणि तसे बघू शकता दत्तात्रय मंदिर हे 6899 पायऱ्यांवर आहे. म्हणजे आपण इथून आता एक अंदाजे 3100 पायऱ्या चढून वरती आलो आहोत.
मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठूनचे दादा वरती चालत आहेत. त्यांच्या हातात किती वजन आहे. त्यांचं वरती दुकान असल्या कारणाने त्यांना माल वरती घेऊन जाण्यासाठी चालत जावं लागतं. मित्रांनो तुम्ही बघू शकता गिरनार पर्वतावर एकूण 4 उंच शिखरे आहेत. पहिले म्हणजे जैन मंदिर शिखर असून त्यावर जाण्यासाठी आपल्याला 4000 पायऱ्या चढून जावे लागते. त्यानंतरचे दुसरे शिखर म्हणजे अंबाजी शिखर. त्यावर जाण्यासाठी आपल्याला 5000 पायऱ्या चढावे लागतात. गिरनार पर्वताच्या अंबाजी शिखरावर हे अंबामातेचे मंदिर आहे. हे मंदिर 13व्या शतकात सोलंकी राजा यांनी बांधले होते. काही यात्रेकरू गिरनार पर्वत चढू शकत नसल्याने ते फक्त अंबाजी मंदिरापर्यंत भेट देतात. अंबाजी मंदिरापर्यंत येण्यासाठी रोपवे ही सुविधा पण उपलब्ध आहे. रोपवेचे जाऊन येऊन रिटर्न तिकीट ही 700 रुपयापर्यंत आहे आणि सिंगल तिकीट ही 450 रुपयापर्यंत आहे. रोपवे हा चालू होण्याचा टायमिंग सकाळी 8:30 वाजता आहे. अर्धी चढली कोणाकडे म्हणजे तर मला कसं तरी व्हायला लागलं. मग इकडे आपले काका होते ना ते काळे ब्ल्यू कलरचे, त्यांनी मला तिथे म्हटलं तिथे थोडा झोप. एक तास झोपले मी, जी उठली ना ती डायरेक्ट सटासट तेव्हा खरंच दत्तगुरूंची कृपा झाली माझ्यावर. मला वाटलंच नव्हतं की मी जाईन अक्षरशः, माहिती आहे. रोपवे कुठे आहे? रोपवे तिथे होता.
व्हिडिओ काढून दे. मित्रांनो, हे गिरनार पर्वतावरील तिसरे शिखर आहे. ह्याला गौरखनाथ शिखर असे म्हटले जाते. थांब. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला गौरखनाथ शिखरावरून चौथे शिखर गुरु दत्तात्रय शिखर पाहता येते. तुम्ही बघताय ना, समोर जे शिखर दिसतंय ते गुरु दत्तात्रय शिखर आहे. जे टोकाला जे मंदिर दिसतंय ते दत्तप्रभूंचे मंदिर आहे. प्रचंड भारी असा पहाटेचा व्ह्यू इथे बघायला भेटतो. तुम्ही बघू शकता किती भारी हा व्ह्यू दिसतोय आणि त्याच्यामध्ये ते दत्तप्रभूंचे शिखर किती उठाव दिसत आहे. अच्छा उद्या सुचलं ते फोन नाही बांधले बांधले की नाही पाहिलं
चंद्र आणि सूर्य एकाच ठिकाणी दिसतात. या बाजूला चंद्र आहे, त्या बाजूला सूर्य. चल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता फायनली आता आम्ही 4थ्या शिखराच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहोत. मी जिथे उभे आहे त्याच्या पाठीमागे 2 तुम्हाला प्रवेशद्वार दिसत आहेत. त्यातला एक प्रवेशद्वार श्री दत्तगुरू यांच्या चरणाच्या इथे जातो आणि दुसरा प्रवेशद्वार श्री दत्तधुनी कमंडल कुंड अन्नक्षेत्राच्या इथे जातो. समोरच की आमच्या असं माझा व्हिडिओ काढ पाठवून चालताना. चल 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 वरती जायचंय. चल चल गाडी पटापट. पावणे 8 झाले. तू होताच लेट करते आणि चल चल. खाली गेले आणि आम्ही पुढे उभे राहतो. त्यांच्यात एनर्जी आली पूर्ण. आता स्लोप होता ना तिथे मी माझी पूर्ण फाटली. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही गुरु दत्तात्रय शिखरावर येऊन पोचलो आहोत. समोर तुम्हाला जे दिसत आहे ते श्री दत्तात्रयांचं मंदिर आहे. लगेच काय एवढं लांबून आलं लगेच. मंदिरात गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोग्राफीसाठी अलाउड नाही आहे. त्यासाठी मला तुम्हाला आतमधील काही भाग दाखवता येणार नाही. अरे वरती वरती हवेचा दाब जास्त असतो ना. हवेचा प्रेशर वरती जास्त. काय रे पाळात हिंट का तू पैसा तुला मित्रांनो, तुम्ही जे बघताय ते श्री दत्तधुनी कमंडल कुंड. खाऊन चालायचं होणार आहे का? चालायचं पहाटे सकाळी अंधार असल्याकारणाने तुम्हाला अंबाजी मंदिर दाखवता आले नाही. हे बघा, हे अंबाजी मंदिर आहे आणि इथून रोपवेला जाण्यासाठी मार्ग आहे. आम्ही परतीचा प्रवास करताना रोपवे हा पर्याय निवडला. झाडे हे घे. तपस्या ओके, थँक्यू काका. येणार राहण्याचे फिक्स तुम्ही काढलं का? मग हे एक 1 टाइम 400 रुपये ना. हा, मग हे महाग आहे. ते आपल्याला बरं पडतं मग येणं जाणं. इथून इथून ना नाही. चला इकडून.
कुठून चढतो ते? आता हे सगळं आपण समजून गेलो म्हणजे समजून गेलो. हा, तिकडून चढतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सकाळी आपण येताना जे जैन मंदिर आपल्याला लागले होते ते हे जैन मंदिर आहे. कारण सकाळी दाखवता आले नाही. तुम्ही बघू शकता रोपवेमधून किती भारी असा नजारा दिसतोय हे जैन मंदिराचा. कुंड जैन मंदिराचं कुंड. केवढं मोठं जंगल आहे. आपण ते सगळं मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. बोला जय गिरनारी, जय गिरनारी.